The next region is polar region में we are there. Promoter झाला, operator झाला. Next part आहे आपला TRPL gene which is responsible for leader sequence synthesis. It is having near about 162 base pairs आणि या leader sequence पासून पहिल्या structural geneचं transcription start होऊ शकतं. That's why it is given की leader sequence contain initiation site for transcription of first structural gene. पहिला structural gene कोणता होता? TRPE. आता हा थोडासा नवीन पार्ट आहे बेटा, या पॉइंटला व्यवस्थित समजून घ्या. Now this leader sequence itself, डायग्राम मध्ये बघा हा इतका जो पोर्शन आहे, this is your leader sequence. Got it? And this region is itself divided into 3 regions: A, B and C. हे तुम्हाला ABC काय आहे हे रेग्युलेशन मध्ये मी सांगेल, but for time being you have to remember that leader sequence is divided into 3 regions. त्याच्यामध्ये 3 वेगवेगळ्या टाइपचे कोडॉन्स प्रेझेंट आहेत. कोडॉन्स म्हणजे कसे? न्यूक्लिओटाइड्स राहतील, 3 क्लब होऊन एक कोडॉन बनवेल. तर या लीडर सिक्वेन्स मध्ये पहिले आहे इनिशिएशन कोडॉन्स. नेक्स्ट वन इज ट्रिप्टोफॅन सिंथेसाइज करण्यासाठी 2 स्पेसिफिक ट्रिप्टोफॅन कोडॉन्स प्रेझेंट आहेत. and last मध्ये प्रेझेंट आहेत बेटा टर्मिनेशन कोडॉन. मतलब लीडर सिक्वेन्स itself comprises 3 different regions: initiation codon, termination codon, tryptophan codons. ट्रिप्टोफॅनला कोड करणारे 2 स्पेसिफिक कोडॉन्स प्रेझेंट आहे आणि सिंथेसिस स्टॉप करायसाठी कोणते कोडॉन्स प्रेझेंट आहेत? टर्मिनेशन कोडॉन. फाइन. सो ये हो गया अपना पोलर रीजन में से कौन से प्रमोटर, ऑपरेटर आणि लीडर सिक्वेन्स POL. आता फोर्थ वाला कोणता उरलेला आहे? ॲटेन्युएटर रीजन. सो जस्ट ट्राय टू अंडरस्टँड द ॲटेन्युएटर रीजन. सी, attenuator is the 4th part and the last part of polar region. It is located 141 bases downstream from the transcription initiation site. डाउनस्ट्रीम म्हणजे इकडे, अपस्ट्रीम म्हणजे इकडे. ठीक आहे, डाउनस्ट्रीम म्हणजे नंतर, अपस्ट्रीम म्हणजे पहिले. तर आता इनिशिएशन साइट बेटा कोणत्या रिजन मध्ये प्रेझेंट होती? याच्या पहिलेचा रिजन कोणता होता? लीडर सिक्वेन्स. बरोबर. लीडर मध्ये आपण 3 गोष्टी बघितल्या: इनिशिएशन कोडॉन, 2 ट्रिप्टोफॅनचे कोडॉन्स आणि 1 टर्मिनेशन कोडॉन. म्हणजे पहिल्या स्ट्रक्चरल जीनची इनिशिएशन साइट कुठे प्रेझेंट आहे? लीडर सिक्वेन्स मध्ये. आणि लीडर सिक्वेन्सच्या नंतर कोणता सिक्वेन्स येतोय? ॲटेन्युएटर. म्हणजे इनिशिएशन साइट पासनं जर आपण मोजायला गेलो तो कितने बेसेस डाउनस्ट्रीम में ये एटेन्यूएटर प्रेजेंट है? 41 बेसेस डाउनस्ट्रीम. सी बेटा, आता मागच्या पेजवर आपण डायग्राम बघितली होती. दिस इज POLA. फाइन. आता या आपण आता इथे आहोत. इसके पहले वी हॅव सीन दिस L रीजन. या L रीजन मध्ये 3 गोष्टी आपण बघितल्या. इनिशिएशन कोडॉन होतं आहे, देन ट्रिप्टोफॅनचे 2 कोडॉन्स आहेत आणि टर्मिनेशन कोडॉन्स आहेत. फाइन. म्हणजे इनिशिएशन कोडॉन कोणत्या रिजनमध्ये प्रेझेंट आहे? लीडरमध्ये. या साईड सपोज ती इथे असते, इथून 141 बेसेस पुढे डाउनस्ट्रीम म्हणजे नंतर किती बेसेस? 141 बेसेस ॲटेन्युएटर चालू होतं. आर यू गेटिंग? सो नोट्समध्ये असं लिहिलेले आहे, इट इज लोकेटेड 141 बेसेस डाउनस्ट्रीम फ्रॉम ट्रान्सक्रिप्शन इनिशिएशन साइट. म्हणजे या इनिशिएशन साइटपासनं जी कुठे प्रेझेंट आहे बेटा? लीडर सिक्वेन्समध्ये. तिथून 144 बेस पेअर डाउनस्ट्रीम म्हणजे नंतर कोणता सिक्वेन्स लोकेटेड आहे? ॲटेन्युएटर रिजन. ठीक. आता म्हणजे ट्रान्सक्रिप्शन पहिला स्ट्रक्चरल जीन जो कोणता येणार आहे?
पी ई वाला, याचं ट्रान्सक्रिप्शन ॲक्च्युली कुठून सुरुवात झाली, या साइडपासून, मतलब ट्रांसक्रिप्शन स्टार्ट हो चुका है। उसके बाद कौन आ रहा है, एटीन्यूएटर, एंड इट इज़ वन ऑफ द रेगुलेटर्स। तो ट्रांसक्रिप्शन शुरुआत होने के बाद अगर कुछ फॉल्ट दिख रहा है और प्रोसेस को स्टॉप करना है तो वो प्रोसेस कौन कैरी आउट करता है, एटीन्यूएटर। दैट्स वाई व्हाट इट इज़ रिटन, दिस एटीन्यूएटर कंट्रोल ट्रांसक्रिप्शन आफ्टर इनिशिएशन। मतलब भले ही ट्रांसक्रिप्शन चालू हो गया है बट अगर बीच में कुछ फॉल्ट आता है या तो ट्रांसक्रिप्शन को स्टॉप करना है तो एटीन्यूएटर उस पर्टिकुलर जगह पे ट्रांसक्रिप्शन को स्टॉप कर सकता है, दो इट हैज स्टार्टेड प्रीवियसली। सो दैट्स व्हाई दिस एटीन्यूएटर कंट्रोल ट्रांसक्रिप्शन आफ्टर इनिशिएशन। नाउ अभी इसमें कौन से बेसिस प्रेजेंट होते हैं, इट इज़ ऑल्सो GC एंड AT रिच सिक्वेन्सेस इथे प्रेजेंट असतात और यू पॉली यू सिक्वेंस इज ऑल्सो प्रेजेंट देयर। अगर mRNA की बात करते हैं, अगर जीन्स की बात अगर अपन करते हैं तो कौन से रीजन्स प्रेजेंट रहेंगे, अपोजिट टू दैट ऑफ RNA। गॉट इट। नाउ ये दो पॉइंट्स आप लोगों को याद रखने हैं। इन प्रेजेंस ऑफ ट्रिप्टोफैन, ट्रिप्टोफैन प्रेजेंट है तो ओपेरॉन क्या रहेगा, ऑन और ऑफ। ट्रिप्टोफैन है बेटा तो और सिंथेसाइज करेंगे क्या, नहीं। मतलब स्ट्रक्चरल जीन्स ट्रांसक्राइब होने चाहिए कि नहीं होने चाहिए, नहीं होने चाहिए। बट अगर लीडर सीक्वेंस ने अपना काम चालू कर दिया है तो उसको रोकना पड़ेगा, तो उसको रोकने का काम कौन करेगा बेटा, एटीन्यूएटर। दैट्स व्हाई व्हाट इट इज रिटन, इन प्रेजेंस ऑफ ट्रिप्टोफैन टर्मिनेशन इज ट्रांसक्रिप्शन इज टर्मिनेटेड प्रीमॅच्युअरली ॲट ॲटिन्युएटर। म्हणजे पूर्ण ट्रान्सक्रिप्शन मॅच्युरेशनला जायच्या पहिलेच त्याला काय करेल, ॲटिन्युएटर टर्मिनेट करेल। आर यू गेटिंग? कोणत्या केसमध्ये, इन केस ऑफ ट्रिप्टोफॅन ॲटिन्युएटर काय करतो, ट्रान्सक्रिप्शनच्या प्रोसेसला टर्मिनेट करतो। कसं, प्रीमॅच्युअरली। प्रीमॅच्युअर mRNA बनेल म्हणजे तो ॲक्च्युअल mRNA राहील का, नाही। ॲक्च्युअल असता तो कुठपर्यंत जायला पाहिजे होता बेटा, E, D, B, C आणि A पर्यंत जाऊन जो पूर्ण mRNA बनला असता, दिस इज अ मॅच्युअर mRNA। बट त्याच्या पहिलेच तुम्ही प्रोसेस थांबवताय म्हणजे mRNA छोटासाच बनेल, एंड दिस इज प्रीमॅच्युअर mRNA। म्हणजे जर ट्रिप्टोफैन अगर प्रेजेंट है तो प्रोसेस को स्टॉप करने का काम कौन करता है, एटीन्यूएटर। सेकेंड सिचुएशन, इफ इट इज एब्सेंट, ट्रिप्टोफैन नहीं है तो आपको उसको सिंथेसाइज करना पड़ेगा। सिंथेसाइज करना पड़ेगा इसका मतलब पूरा mRNA सिंथेसाइज करना है, तो ट्रांसक्रिप्शन कंटिन्यूज टिल स्ट्रक्चरल जीन या तो टिल लास्ट स्ट्रक्चरल जीन। So this is the function of attenuator, which is the last part of polar region: promoter, operator, leader sequence and attenuator. Got it? Next point is structural genes. 5 structural genes आहेत बेटा, E, D, C, B आणि A। जैसे Z, Y, A होते लैक ओपेरॉन मध्ये, सो यहाँ पे कौन से है, E, D, C, B, A। अभी एक एक को अपन शॉर्ट में देखते हैं। As this gene is responsible for synthesizing particular enzyme or a protein, प्रोटीन बनेंगे तो उसका कुछ तो भी मॉलिक्यूलर वेट रहेगा, तो ये याद रखना रहता है। तो E gene will synthesize 60 kilodalton polypeptide E having a molecular weight of 60 kilodalton. Gene E will synthesize a polypeptide D having a molecular weight of 60 kilodalton. 2 E polypeptide and 2 D polypeptide combines to form a macromolecule, that is E2D2, and this macromolecule is nothing but पहला enzyme anthranilate synthetase, which converts chorismate into anthranilate, and anthranilate will convert it into phosphoribosyl anthranilate. This is the first step of tryptophan synthesis. Are you getting?
So these two structural genes are responsible for the synthesis of first enzyme in the biosynthetic pathway, that is anthranilate synthetase, जो काय करणार आहे बेटा कोरिस्मेटचं कन्वर्शन कशामध्ये anthranilate मध्ये and further into phosphoribosylanthranilate. Got it? Then RNA polymerase will move further and transcribe tryptophan C gene. It is transcribed and translated into this protein, indole glycerol phosphate synthetase. पहिला एन्झाईम कोणता होता anthranilate synthetase, दूसरा एन्झाईम आहे indole glycerol phosphate synthetase, which is responsible for indole glycerophosphate. नावामध्येच दिलंय बेटा हा कोणाचा सिंथेटेज आहे indole glycerol phosphate चा सिंथेटेज, म्हणजे तो काय सिंथेसाइज करेल indole glycerophosphate. ठीक, दिस इज सेकंड एंजाइम. द नेक्स्ट स्ट्रक्चरल जीन इज बी. जैसे ई और डी को मिला के एक एंजाइम बन रहा था, likewise this B and A will combine to form a complex of B gene will synthesize beta chain or beta polypeptide having 50 kilodalton. A gene will synthesize alpha polypeptide or a chain having 29 kilodalton molecular weight. अल्फा बीटाच्या 2 चेन आणि अल्फाच्या 2 चेन मिळेल, अल्फा 2 बीटा 2 कॉम्प्लेक्स बनेल. इथे काय बनलं होतं E2 आणि D2. and this is the enzyme called tryptophan synthetase which converts पहिलेचा substrate that is indole 3-glycerol phosphate into tryptophan. So likewise there are 3 different enzymes which are responsible to convert corismate into tryptophan, and these are the functions of 5 structural genes which are diagrammatically represented in this figure. एक बार ये डायग्राम को देख लो.